नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं कथाकथनाच्या आता या नवीन भागात खूप मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजची जी कथा आहे त्या कथेचं नाव आहे उदार पितृहृदय. आणि ही कथा माझ्या सतत वाचनात असणाऱ्या एका पुस्तकातली आहे. साने गुरुजींनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकातली ही कथा आहे. मित्रांनो, बरेचदा असं होतं, जसं जसं आपण मोठे होतो, जसं जसं आपलं वय वाढतं, तसं तसं आपण आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी किती कष्ट घेतले, किती कष्ट ते करत राहतात, सोसतायत, याचा आपल्याला कळत नकळतपणे विसर पडतो. आपल्यासाठी फार छोट्या छोट्या गोष्टी करण्यात सुद्धा त्यांना आनंद मिळत असतो. आणि जसे आपण मोठे होतो तसे त्यांना वेळ देण्यात आपण कमी पडतो, त्यांना समजण्यात आपण कमी पडतो. असं सगळं दुर्दैवी ज्यांच्यासोबत घडतंय त्यांच्यासाठी एक रिमाइंडर म्हणून ही छोटीशी कथा आहे. त्या कथेतला जो नायक आहे श्याम, तो दापोलीला शिकायला जातो आणि त्याचे आई वडील त्याला छोटंसं काहीतरी खायला देण्यासाठी म्हणून 6 किलोमीटर 6 कोस चालून जातात. प्रवासात वडिलांचे कपडे फाटतात, ते फार दमलेले असतात आणि अशा सगळ्या अवस्थेत त्यांना पाहून श्यामला थोडी लाज वाटू लागते. आपल्याला सगळे हसतील, हे तुझे वडील आहेत का, असं काहीतरी म्हणतील, असं त्याला वाटू लागतं. पण त्याला त्याच्या वडिलांचं प्रेम दिसत नाही, आईचं प्रेम दिसत नाही. आणि त्याला जेव्हा हे रिअलाइज होतं की आपण आपल्या वडिलांचं प्रेम न बघता ह्या सगळ्या बाह्य गोष्टींवर लक्ष देत होतो, तेव्हा त्याला आतून फार कळवळल्यासारखं होतं आणि मनात रुखरुख लागून राहते. असं बऱ्याचदा आपल्याही सोबत घडतं, माझ्याही सोबत खूपदा घडलंय, तुमच्याही सोबत निश्चितच घडलं असेल. तुम्ही विचार करा आणि कथा ऐका. कथा वाचून तुम्हालाही रिअलाइज होतंय का ते बघा. कथेचं नाव आहे उदार पितृहृदय. लेखक आहेत साने गुरुजी. आमच्या घरात त्यावेळी गाय व्याली होती. गाईच्या दुधाचा खरवस घरी केला होता. आईला माझी फार आठवण येत होती. मला ना खरवसाची वडी फार आवडायची. मी लहान होतो तेव्हा गवळवाडीची ती राधा गवळण माझ्यासाठी न विसरता तिच्या घरी खरवस असल्या तर घेऊन यायची. ती राधा गवळण पुढे लवकरच मेली. आई त्या दिवशी वडिलांना म्हणाली, श्यामला खरवस पाठवला असता, कोणी येणारे जाणारे असते तर. मी त्यावेळी दापोलीत शिकायला होतो. वडील म्हणाले, कोणी येणारे जाणारे कशाला, मीच घेऊन जातो. घरच्या गाईचा चिकाचा खरवस आहे, श्यामला फार आनंद होईल. उद्या पहाटेच निघून मी जाईन, पण तू कशात देशील? आई फार खुश झाली. त्या शेराच्या भांड्यात करून देते, ते भांडे गच्च खरवसाने भरून देते, तेच तुम्ही घेऊन जा. आईने त्या दिवशी सुंदर खरवस तयार केला. खरवसाची ती बोगणी घेऊन वडील पायी पायी दापोलीस यावयास निघाले. शाळेला मधली सुट्टी झाली होती इकडे. तशीच कोंडलेली पाखरे वर्गातून उठून बाहेर आली. कोंडलेली वासरे बाहेर मोकळी हिंडत होती. शाळेच्या आजूबाजूला खूप झाडे होती. कलमी आंब्याच्या झाडाला फार खालपासून फांद्या फुटतात. त्या झाडाच्या फांद्या जणू जमिनीला लागतात, भूमातेला मिठी मारत असतात. मधल्या सुट्टीत सूर पारंब्याचा खेळ आंब्याच्या झाडावरून मुले खेळत असत. जणू ती वानरच बनत आणि भराभरा उड्या मारत. मुले इकडे तिकडे भटकत होती. कोणी घरून आणलेले फराळाचे खात होते, कोणी झाडावर बसून गात होते, कोणी फांदीवर बसून झोके घेत होते, कोणी खेळत होते, कोणी झाडाखाली रेलले होते, कोणी वाचित होते, तर कोणी वर्गातच बसून राहिले होते. मी व माझे मित्र एका झाडाखाली बसलो होतो. आम्ही भेंड्या लावीत बसलो होतो. मला पुष्कळशा कविता पाठ होत्या. जवळजवळ सारे नवनीतच पाठ होते मला. संस्कृत स्तोत्रे, गंगा लहरी, महिम्न वगैरे सगळंच येत होतं. शिवाय मला कविता करण्याचाही नाद होता. ओव्या तर अशा भराभरा करीत होतो मी. ओवी, अभंग, दिंडी, साखी यासारखी सोपी वृत्ते आता क्वचितच असतील. ती अभिजात मराठी वृत्ते आहेत. मी एका बाजूस एकटा व बाकी सारी दुसरी मुले दुसऱ्या बाजूस, तरी मी त्यांच्यावर भेंड्या लावित होतो. मला मुले थट्टेने बालकवी म्हणत असत. आम्ही भेंड्या लावण्याच्या भरात होतो. इतक्यात काही मुले श्याम, अरे श्याम अशी हाक मारत आले. त्यातील एक जण मला म्हणाला, श्याम, अरे तुला कोणीतरी शोधित आहे, आमचा श्याम कुठे आहे अशी चौकशी करीत आहे. इतक्यात माझे वडील मला शोधत माझ्याजवळ येऊन ठेपले. मी चकित होऊन विचारले, भाऊ इकडे कशाला आलात? आत्ता आमची घंटा होईल, मी घरी भेटलो असतो ना तुम्हाला. वडिलांचा तो कसा तरी गबाळ्यासारखा केलेला पोशाख पाहून मला जरा लाजच वाटत होती. इंग्रजी शिकणाऱ्या मुलात मी वावरत होतो ना. जरी कशाचे मला महत्व कळू लागले नव्हते, तरी झकपक पोशाखाचे मात्र कळू लागले होते. 6 कोस चालून आलेल्या पित्याचे प्रेम मला दिसले नाही. मी आंधळा झालो होतो.
शिक्षणाने हृदयाचा विकास होण्याऐवजी संकोचच होत होता. शिक्षणाने अंतर्दृष्टी येण्याऐवजी अधिकच बहिर्दृष्टी मी होऊन गेलो होतो. वस्तूच्या अंतरंगात जाण्यास शिक्षणाने तयार होण्याऐवजी वस्तूच्या बाह्य रंगरूपावरच बोलू लागलो होतो मी. जे शिक्षण मनुष्याला इतरांच्या हृदयात नेत नाही, इतरांच्या हृदय मंदिरातील सत्यदृष्टी दाखवत नाही, ते शिक्षण नाही. शिक्षणाने मला प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती म्हणजे ज्ञान मंदिरच वाटले पाहिजे. या सर्व बाह्य आकाराच्या आत जी दिव्य आणि भव्य सृष्टी असते तिचे दर्शन मला झाले पाहिजे. ते जोपर्यंत होत नाही, अंधुकही होत नाही, तोपर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थच समजावे. हृदयाचा विकास ही एक अतिमहत्वाची, जीवनाला सुंदरता व कोमलता आणणारी वस्तू आहे. 6 कोस वडील चालून आले. ते का आले? तो खरवस, ती एक खरवसाची वडी मुलाला देण्यासाठी. किती ते प्रेम! त्या प्रेमाला कष्टही आनंद रूपच वाटत होते. खरे प्रेम तेच, ज्याला अनंत कष्ट, हाल व आपत्ती सुंदर आणि मधुर वाटतात. हे असले दिव्य प्रेम मला लहानपणी मिळाले होते. आज मी माझ्या आईबापांच्या त्या प्रेमातही दोष पाहीन. त्यांनी स्वतःच्या गावातील एखाद्या गरीबाच्या मुलाला खरवस दिला असता तर, एखाद्या हरिजनाच्या मुलाला दिला असता तर, शेजारची मुले श्यामचीच रूपे त्यांना का न वाटावी? तमक्या आकाराचा, अमक्या रंगाचा, अमक्या नावाचा असा विशिष्ट नाव रूपात्मक मातीचा एक गोळा त्यांना आपलासा का वाटावा? परंतु ही थोर दृष्टी एकदम येत नाही. मनुष्य हळूहळू वाढत जातो. आसक्तिमय जीवनातून निरासक्त जीवनाकडे वळतो. माझे आईबाप मला अपरंपार प्रेम पाजित होते, म्हणून थोडे तरी प्रेम मला आज देता येत आहे. माझ्यामधील प्रेमळपणाचे बी त्यावेळेस पेरले जात होते. त्याच बीजाचे हे अंकुर आहे. मला नकळत, त्यांनाही नकळत माझे आईबाप माझ्या जीवनात, माझ्या हृदयातील बागेत कोमल व प्रेमळ भावनांची रोपे लावित होते. म्हणूनच आज माझ्या जीवनात थोडा आनंद आहे, थोडा सुगंध आहे. ओसाड नाही, वृक्ष नाही, भगभगीत तर अजिबातच नाही. ते मुले मला हसतील, ते काय तुझे वडील आहेत? काय फेटा बांधला आहे, काय तो कोट, असे म्हणून मला चिडवतील. ह्याचेच मला वाईट वाटत होते. वडिलांच्या हृदयाकडे मी पाहतच नव्हतो. माझीच मला काळजी होती. माझ्याच प्रतिष्ठेच्या पूजेचा मी विचार करीत होतो. आपण सारे जण तसे अहमवेदी असतो. आपण द्विवेदी नाही, त्रिवेदी नाही, चतुर्वेदी नाही, पण आपण सारे एकवेदी आहोत व त्या एका वेदाचे नाव आहे अहम. सारखा आपलाच विचार आपण करीत बसतो. आपलं मन, आपले सुख, आपली आडीहत्ता, आपली अब्रू सारे आपलेच. आपणास म्हणूनच मोठे होता येत नाही. जो स्वतःच विसरू शकत नाही तो काय प्रेम देणार? वडील म्हणाले, श्याम, तुझ्या आईने तुला खरवस पाठवला आहे. तुझ्यासाठी मी ते घेऊन आलो आहे. तू तो खा, सर्व मित्रांना दे आणि बोगणी परत दे. त्यांनी खरवसाची बोगणी माझ्याजवळ दिली. इतर मुले माझ्याकडे बघून फिदी हसत होती. मी शरमले होतो. माझे वडील पुन्हा म्हणाले, श्याम, अरे बघत काय बसलास? टाक उरकून. लाजायला काय झालंय? या रे मुलांनो, तुम्ही घ्या. श्यामला आमच्या एकट्याने खायला लाज वाटते बहुतेक. एकट्याने नाहीच खाऊ नाही तरी 4-4 द्यावे. इतर मुले निघून गेली. फक्त माझे मित्र तेवढे राहिले. एक धीट मित्र तर पुढे आला. त्याने भांड्याचे फडके सोडले. ये रे श्याम, ये, आपण फन्ना करू, फडशा पाडू, असे तो म्हणाला. आम्ही सारे जण खरवसावर घसरलो. माझे वडील बाजूस जरा पडले होते. ते दमून आले होते. त्यांनी खरवस घेतला नाही. आम्ही देत होतो तर म्हणाले, तुम्हीच खा. मुलांनी खाण्यातच खरी गंमत आहे. आम्ही सारा खरवस खाऊन टाकला. फारच सुंदर झाला होता. थकलेल्या वडिलांचा जरा डोळा लागला होता. इतक्यात घण घण शाळेची घंटा वाजली. वडील एकदम जागे झाले. ते म्हणाले, झाला का रे खाऊन? आण ते भांडे, मी नदीवर घासून घेईन. ते भांडे मी तसेच त्यांच्याजवळ दिले. वडील जायला निघाले. ते म्हणाले, अभ्यास नीट कर हो, प्रकृतीस जप. गाईचे वासरू चांगले, पाडा झालाय, असे म्हणून ते गेले. आम्ही शाळेत गेलो. मला माझीच शरम वाटत होती. अशा प्रेमळ आईबापांचा मी किती कृतज्ञ मुलगा आहे असे माझ्या मनात येत होते. गोष्ट तर होऊन गेली, परंतु रुखरुख लागून राहिली. 6 कोस केवळ एका खरवसाची वाटी घेऊन येणारे माझे वडील आणि त्यांना पाठवणारी माझी आई, या दोघांच्या प्रेमाचे अनंत ऋण मी कसे फेडणार आहे?
माझ्या शेकडो बहीण भावांना जर मी असेच निरपेक्ष प्रेम देईन तर त्यानेच थोडे मला अनऋणी होता येईल, एरवी काय ते जमायचं नाही. तर अशी ही कथा मित्रांनो, मी जसं आधी म्हटलं, मी सतत हे पुस्तक वाचत असते. सारखं माझ्या कधीतरी मनात आलं की एखादी कथा मी या पुस्तकातली वाचते आणि मला बऱ्याचशा गोष्टी आपल्या आपणच समजतात. हे पुस्तक फार छान आहे, फार सुंदर आहे असं मी यावेळी काही म्हणणार नाहीये, पण एक मात्र सांगेन की हे पुस्तक फार पवित्र आहे. लहान मुलांनी तर हे वाचावंच, पण मोठ्यांनाही जर काही गोष्टींचा विसर पडत असेल, काही गोष्टींचा रिमाइंडर हवा असेल तर नक्की अशी पुस्तकं वाचा. या पुस्तकात एक अळणी भाजीचा सुद्धा प्रसंग आहे. श्यामची आई एकदा भाजीत मीठ घालायला विसरते, तेव्हा त्याचे वडील त्याला अशी शिकवण देतात की आई फार कष्ट करते, भाजी घेऊन येते, निवडते, साफ करते आणि मग कुठेतरी ती जेवणाची प्रोसेस होते, तर जेवणाला नावं ठेवू नये. अशी एक फार छोटीशी कथा आहे. अशा बऱ्याचशा कथा या पुस्तकात आहेत. जरूर वाचा, सतत वाचा. तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली ती नक्की कळवा. आता हा भाग आवडला असेल तर नक्की आपल्या जवळच्या लोकांना पाठवा. कथाकथन आणि काव्यमन या माझ्या 2 उपक्रमांना तुम्ही भरभरून साथ देताय. अनेक अशा मराठी कथा आहेत, लेखक आहेत, कवी आहेत ज्यांना आपण अजूनही वाचलेलं नाही किंवा कामामुळे अनेकदा आपल्याकडून वाचायचं राहून जातं. अशा सगळ्या व्यक्तींसाठी हा चॅनल आहे. दर आठवड्याला एखादी कविता किंवा एखादी कथा मी तुमच्यासमोर घेऊन येते. आजची ही कथा आवडली असेल तर जरूर कळवा आणि कथाकथनाचा किंवा काव्यमनच्या पुढच्या व्हिडिओची नक्की वाट पहा.